फलटण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील रस्ते काँक्रिटीकरण आणि बंदिस्त गटार पाईपलाईन अशा एकूण 64,74,000 रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले। मंगळवार पेठेतील पूजा किराणा स्टोअर परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमो उद्यान या मोठ्या अशा उद्यानाचा शुभारंभ शहरातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ नागरिक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष शिवरूपराजे आणि तात्या यांच्या उपस्थितीत पार पडत आहे। शहरातील सर्व नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, सर्व ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बंधू या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, माझ्या सर्व भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, सभापती या ठिकाणी उपस्थित आहेत, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि त्यांची टीम 6 महिन्यात काय काय काम करू शकते हे आपल्या सगळ्या तालुक्याला आता ठळकपणे जाणवतं। या ठिकाणी कोर कमिटीच्या माध्यमातून भैयासाहेब आणि तात्या, आम्ही शिवरूपराजे, आम्ही सर्व बसतो, शहराच्या विकासासाठी काय करता येईल। आम्हाला जागाच कमी पडतायत, नाही तर शहरामध्ये आणखीन मोठ्या प्रमाणावर विकास कामं करता येतील। फलटण शहरामधल्या जागा या शहरासाठी ज्या आरक्षण केल्या होत्या, काही लोकांनी स्वार्थासाठी त्याचं आरक्षण उठवलं आणि त्या ठिकाणी वेगवेगळे कॉम्प्लेक्स उभं राहिले। या ठिकाणी अजून यापेक्षाही मोठं उद्यान करता आलं असतं आणि या ठिकाणी महिला जिम पण आपण सँक्शन केली होती, पण दुर्दैवाने जागा कमी पडत असल्यामुळे महिला जिम आपल्याला दुसऱ्या ठिकाणी द्यावी लागली। महिलांसाठी अशी स्वतःची जिम, योगा सेंटर महाराष्ट्रात पहिल्यांदा किंवा महिलांसाठी शासनाच्या वतीने आपण या ठिकाणी फलटण तालुक्यामध्ये राबवतोय। हे उद्यान तुम्ही असणारे या भागाचे दोन्ही नगरसेवक जे भोसलेताई आणि संदीप चोरमले या दोघांचे नेतृत्वाखाली या उद्यानाचं कामकाज चालणार आहे। मला अपेक्षा आहे की हे उद्यान इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा मार्गदर्शक अशा पद्धतीने उद्यान होईल। या ठिकाणी माझ्या सौभाग्यवती ॲडव्होकेट जिजामालांनी सांगितलं की ॲम्पी थिएटर करा। ॲम्पी थिएटरचा जर काही निधी कमी पडला तर तो आपण इतर फंडामधनं कुठं ऍडजस्ट करून घेऊ। ॲम्पी थिएटर केलं तर छोटे मोठे कार्यक्रम असतील, वाढदिवस असतील, या भागातील मुलांचे घरातले छोटे कार्यक्रम असतील तर छोटे खाणी कार्यक्रम करण्याकरता रणजित बाबा कुठे गेले, बाबा तुम्ही ॲम्पी थिएटरचा इथे एक छोटा प्रकल्प घ्या, लागणारे पैसे आपण त्याला उपलब्ध करू। एकंदर शहरामध्ये आज मंगळवार पेठेमध्ये 5 उद्घाटनं झाली, कालही काही उद्घाटनं झाली। शहरामध्ये प्रत्येक असं कुठलीही वॉर्ड नसेल की जिथं कामाचे शुभारंभ होत नाहीत। प्रत्येक ठिकाणी शेकडो कोटी रुपयाची कामं चालू आहेत आणि नव्याने पालखी महामार्ग चालू आहे, पण नव्याने परत 70 कोटी रुपये केंद्र सरकार मंजूर करत असलेल्या त्याही रस्त्याची कामं येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये चालू होती। आणि फलटणकरांनी जे स्वप्न आमच्या सर्वांच्या मिळून विश्वासाने मिळून फलटण शहर नगरपालिका आमच्या ताब्यात दिली होती, तर स्वप्नपूर्तीकडे आम्ही संयमाने, विचाराने आणि सर्वांना बरोबर समाजामधल्या काम करणाऱ्या सर्व स्तरातील सर्व लोकांना व्यापक असणार असं फलटण घडवण्याचा प्रयत्न करत आहोत। शहरामधले सर्व आजी माजी ज्येष्ठ नगरसेवक यांच्या सर्वांचं त्याच्यामध्ये आणि विरोधातीलही नगरसेवकांच्या आम्ही त्याच्यामध्ये सूचना घेत आहोत। या ठिकाणी शहराचा विकास करणं आणि शहर बदलून दाखवणं आणि बदलाव आणणं हेच आमचं या ठिकाणचं उद्दिष्ट आहे। राजकारणामध्ये काम करत असताना टीका टिप्पणी होत राहते, पण डोळ्याने होत असलेला बदलाव लोक विसरू शकत नाही। लोक टीका करतील, काय करतील, हे सगळं करतील, पण डोळ्या देखत होत असणारा बदल, शहरामध्ये घडत असलेला बदल हे कुणीही विसरू शकत नाही, कुणीही बदलू शकत नाही। टीकाकारांना नेहमी टीकाकारांनी टीका करत राहावी, त्यांच्या टीकेतनं जे अनुकूल असेल ते आपण घ्यावं या विचाराने आम्ही काम करतोय। शहरामधल्या अजून ज्येष्ठ लोकांच्याशी चर्चा करून व्यापाऱ्यांची बैठक घेऊन व्यापाऱ्यांच्याकडनंही समस्या जाणून घेऊन अजून आपण त्याच्यावर आपल्याला काम करायचंय। नगरपालिका ही नगराध्यक्ष शमशेर बहादर नाईक निंबाळकर यांच्या काळामध्ये नगरपालिका ही तुम्हाला उजवी कामकाज असं दिसेल। उपनगराध्यक्षांच्या टीम हे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने चांगलं काम करतील, या दोन्ही शुभेच्छा मी या ठिकाणी देतो। सर्व नगरसेवकांना मी या ठिकाणी माझ्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस